आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जिथे जिथे नारीची पूजा केली जाते तिथे तिथे देवता आनंदाने राहते। अशा या नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। नमस्कार, मी प्रकृती प्रिया सचिन अडोका, इयत्ता 3री। प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीची समर्थ साथ असते। स्त्री शक्तीची एक चारोळी आहे, नक्कीच विचार करायला लावणार। थोडा विचार नक्कीच करा, ऐकता ऐकता। अवघ्या विश्वाचे सूत्रसंचालन तू, अवघ्या विश्वाचे सूत्रसंचालन तू, महाकाली चंडिका भवानी या देवतांचा सारांश तू, या देवतांचा सारांश तू। विनाशकारी नराधमांचा प्रहार तू, विनाशकारी नराधमांचा प्रहार तू। खरंच किती शक्तिशाली स्त्री रूप आहे, किती कर्तबगार स्त्री आहे। सर्व क्षेत्रात आघाडी घेणारे नाही का? एकदा सर्वच महिलांसाठी, ज्या गृहिणी असो वा डॉक्टर, सैनिक असो वा इंजिनियर, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। पुन्हा सांगते, सर्व क्षेत्रात काय आहेत? आघाडीवर। पण मला तर तसे वाटत नाही, उलट असुरक्षित वाटतात। मुलीचे शिक्षण असो वा नोकरी, तिला कोणत्या समारंभाला पाठवायचे असेल तर सहलीला, कोठेही पाठवताना आई वडिलांना विचार पडतोय असा काळ आहे। अगोदर मुलगी मोठी झाली, वयात आली म्हणून काळजीत पडणारे आई वडील आता तर कोणत्याही वयोगटातील मुलीला कोठेही पाठवताना 100दा नव्हे 1000दा विचार करतात। अहो, मलाच कुठे पाठवायचे असेल तर माझ्या आई वडिलांना विचार पडतोय। आणि आपण सर्व सबला स्त्रियांना हे सुरक्षित वाटत नाही। 3 वर्षाची मुलगी असो का 35 वर्षाची महिला, खरंच तुम्हीच सांगा, किती सुरक्षित आहे आजचे वातावरण? फक्त महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करणे या समस्येवर उपाय आहे का? भरगच्च असणाऱ्या स्वारगेट सारख्या बस स्थानकावर सकाळच्या वेळी जर एका तरुणीवर अत्याचार होत असेल तर? कोठेही नोकरी करताना स्त्री कर्तृत्व गाजवते। मात्र मुलगी डॉक्टर आहे आणि तिची ड्युटी जर रात्रीची असेल तर आई वडिलांची सुद्धा घरी ड्युटी चालू होते। त्यांना सुद्धा रात्रभर चिंतामुक्त झोप लागत नाही। सर्व पालकांना मी एवढीच विनंती करते की आपल्या मुलींना गुड टच बॅड टच या बाबतीत अधिक जागरूक करावे। अशा प्रसंगाच्या ठिकाणावरून मोठ्याने ओढून लांब पडण्यास सांगावे, जेणेकरून काही प्रमाणात का होईना हे प्रसंग टाळता येतील। त्यांच्यातील धाडस वाढले ना तर खरंच या समस्येवर काहीतरी उपाय निघेल। आणि महिला दिन साजरा करत असताना सर्व महिलांनी लक्षात घ्यायला हवं की फक्त चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र आपले या काळात नाही। स्त्री ही केवळ शोभेची वस्तू, स्त्री ही केवळ शोभेची वस्तू नाही। फक्त मेकअप करणे, नवीन नवीन साड्या घेणे आणि विविध ठिकाणी हळदी कुंकवाला स्वतःला मिरवणे एवढीच आपले कर्तृत्व नाही, तर त्याही पलीकडे आपले कार्य आहे। आपल्या कपाटामध्ये मेकअपचे साहित्य, विविध बॉडी लोशन, विविध प्रकारचे सेंट्स आणि कपाट भरून असणाऱ्या साड्या वा ड्रेस आणि हो, विविध आकाराच्या पर्स, त्याशिवाय कसे चालणार? अशा प्रकारच्या गोष्टींचा संग्रह करून चालणार नाही। तर ज्ञान देणारी, प्रेरणा देणारी आत्मचरित्र, विविध कर्तृत्ववान थोर व्यक्तींची पुस्तके, कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची व संघर्षाची पुस्तके यांचाही संग्रह आपण करायला हवा। या महिला दिनी सर्व स्त्रियांनी ठरवा, संधी मिळेल त्यावेळी मी पुस्तक घेईन, कारण
सावित्रीबाई फुले, धावपटू कविता राऊत, अंतराळवीर सुनीता विल्यम, कल्पना चावला, कुस्तीपटू गीता बबिता, या सर्व महिलांना आपण ओळखतो ते त्यांच्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या विशिष्ट कार्यामुळे, त्यांच्यातील विशिष्ट गुण कौशल्यामुळे. मग आपण फक्त नटण्यामुरडण्यात वेळ देणे म्हणजे समजून न समजण्यासारखेच होईल. आपल्या आरोग्याला सांभाळा. दिवसभर घरातील कामांमुळे, नोकरीच्या कामांमुळे आपण इतके व्यस्त झालो की आपल्या आरोग्याला लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. असे कसे चालणार? विविध कमरेच्या मानेच्या आजाराने अनेक महिला त्रस्त आहेत. त्यावेळी योगासनांना नक्कीच वेळ द्यायला हवा. आणि हो, आजच्या तरुणी जर पाणीपुरी, कचोरी, समोसा खाण्यात धन्यता मानत असतील तर भविष्यात कसा शिवाय मला येईल. आहारच चांगला नसला तर शरीर कसे मजबूत राहील. पुढे आई होण्यास किती अडचणी येतील याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. माफ करा, मी फक्त आई होण्यासाठी शरीर मजबूत असावे असे म्हणत नाही, तर आपल्या मुलीला आपल्याला डॉक्टर बनवायचे आहे. आणि भेळ पाणीपुरी खाऊन मोठा झालेल्या त्या शरीराला तो अभ्यास पेलायला हवा ना. म्हणतात ना, शरीर माध्यम खलु धर्म साधना. आपल्याला जे काही प्राप्त करायचे असेल त्याला मनाबरोबर शरीराचीही समर्थ साथ असणे गरजेचे आहे. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. जबाबदारीसह घेते भरारी, जबाबदारीसह घेते भरारी. नाव तिचे आहे नारी, नाव तिचे आहे नारी. स्त्री ही खरंच क्षमाशील आहे, सहनशील आहे. आपण सर्वांनी, मी वयाने व अनुभवाने लहान असतानाही अत्यंत काळजीपूर्वक ऐकले. तर या आपल्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे हीच सदिच्छा. आणि सर्व महिलांना एक विनंती करते की तुम्ही उरामध्ये आत्मविश्वास भरा, आनंदाने जगा, जगाला सामोरे जा. मी स्वतः एक भावी स्त्री होणार याचा मला सुद्धा